सर्व आमदारांकडून एकमताने रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुनेत्रा पवार यांच्याकडेच करण्यात आलेली माहिती सध्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते। नाशिकच्या भोंदूबाबाचं म्हणजेच अशोक खरातचं प्रकरण हे रुपाली चाकणकर यांना चांगलंच भोवलेलं पाहायला मिळालं। यामुळे त्यांना त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागला आणि त्यानंतर त्यांना आता त्यांचं जे महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे त्याचा सुद्धा राजीनामा द्यावा लागणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या। मात्र आता लवकरच त्यांचा हा राजीनामा सुद्धा घेतला जाईल अशी काही चिन्ह जी आहेत ती दिसायला सुरुवात झालेली आहे। कारण मंगळवारी एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर पार पडलेली आहे आणि ही जी बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गटाचे जे सगळे नेते होते, जे आमदार होते, तर ते सर्व या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्याकडून ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये सर्व आमदारांकडून एकमताने रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुनेत्रा पवार यांच्याकडेच करण्यात आलेली माहिती सध्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळताना पाहायला मिळते। यामध्ये जे सगळे आमदार आहेत तर त्यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे की रुपाली चाकणकर यांची जी वर्तणूक आहे, यांनी जे काही याच्या मागे केलेलं आहे त्यामुळे पक्षाला कुठेतरी डाग लागतो आणि यापुढे सुद्धा असं काही होऊ नये, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये झाली असल्याची माहिती मिळते। आणि यानंतर आता हा सर्व जो मुद्दा आहे, हा जो विषय आहे, तर याबाबतचा निर्णय त्यांनी त्यांच्या जे पक्षाचे सर्वश्रेष्ठ नेते असणाऱ्या सुनेत्रा पवार आहेत तर त्यांच्याकडे दिलेला आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यासोबतच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते असणाऱ्या सुनेत्रा पवार या नेमक्या या रुपाली चाकणकरांच्या संदर्भात आता काय निर्णय घेणार आणि रुपाली चाकणकर यांचा आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जो अशोक खरात आहे, अशोक खरात याचे दिवसेंदिवस वेगवेगळे व्हिडिओ आणखी समोर येताना पाहायला मिळतात। नाशिकमध्ये त्याच्या विरोधात आत्तापर्यंत 7 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आगामी काळामध्ये सुद्धा वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते समोर येणार आहेत। SIT स्थापन झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये आता तपास जो आहे तो सुरू आहे। या तपासामध्ये जे सगळे ट्रस्टी आहेत, ज्या ट्रस्टींमध्ये रुपाली चाकणकर यांचा सुद्धा समावेश आहे, त्यामुळे जर ही पुढे चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर सुद्धा काही आरोप केले गेले तर पुन्हा एकदा राष्ट्रवादीला याचा डाग लागू शकतो। त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी या त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या सर्व आमदारांकडून करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आणि विचार जो आहे तर त्यांनी त्यांच्या मुख्य नेत्या असणाऱ्या सुनेत्रा पवार म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्याकडे ठेवलेला आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सेवेक मिरर।